महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। गटविकास अधिकारी समृद्धी मोसमी लालाजी दिवाने काळे यांच्या समोर कर्मचाऱ्यांची दादागिरी। ग्रामसेवकांसह रोजगार सेवकांचा ताफा उपोषणस्थळी। उपोषणकर्त्यांवर टाकला दबाव। उपोषण कार्यकर्त्यांनी मांडल्या व्यथा। जबरदस्तीने उपोषण सोडले। 7 दिवसाचा अल्टिमेटम। केज पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी श्रीमती समृद्धी मोसमी लालाजी दिवाने काळे यांच्या समोर कर्मचाऱ्यांनी उपोषणकर्त्यांवर दादागिरी केली असताना गटविकास अधिकारी गप्प का राहिल्या, असा सवाल उपस्थित नागरिकांनी केला आहे। गटविकास अधिकाऱ्यांसह रोजगार सेवकांचा ताफा उपोषणस्थळी दाखल होताच उपोषणकर्त्यांवर दबाव टाकून उपोषण सोडवण्याची उपस्थित नागरिकांतून चर्चा ऐकण्यास मिळत आहे। उपोषणकर्त्यांनी गटविकास अधिकारी यांच्यासमोर त्यांच्या व्यथा मांडत असताना उपस्थित ग्रामविकास अधिकारी व रोजगार सेवक मध्येच बोलून उपोषणकर्त्यांचा आवाज दाबत होते। या उलट गटविकास अधिकारी मॅडम यांनी कर्मचाऱ्यांना गप्प करून उपोषणकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेणे अपेक्षित होते, परंतु गटविकास अधिकारी मॅडम उपोषणकर्त्यांनाच गप्प करत होत्या, असे चित्र उपोषणस्थळी पाहावयास मिळाले। चौकशी समिती गठीत करून 7 दिवसात अहवाल मिळावा, असा अल्टिमेटम उपोषणार्थ्यांनी दिला आहे। परंतु 7 दिवसाचा गटविकास अधिकारी यांनी अल्टिमेट दिला असला तरी उपोषणकर्त्यांचा विश्वास बसलेला नाही। नाईलाजाचं उपोषण मागे घेतले असल्याचे बोलले जात होते। उपोषणस्थळी गटविकास अधिकारी व त्यांचे कर्मचारी दाखल झाले असता त्या ठिकाणी उपस्थित असलेले पत्रकार बांधव चित्रीकरण करत असताना गटविकास अधिकारी व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी चित्रीकरण करण्यास नकार दिला। तसेच पत्रकार बांधवांनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देण्यास गटविकास अधिकारी यांनी टाळाटाळ केली व उपोषण स्थळावरून काढता पाय घेऊन निघून गेले आहेत। उपोषणकर्त्यांनी त्यांच्या व्यथा गटविकास अधिकारी यांच्यासमोर मांडण्यास सुरुवात केली असता ग्रामसेवकांची गटविकास अधिकारी यांच्या समोरच दादागिरी काय कारवाई करायची ते करा, असे उपोषणकर्त्यांना बेजबाबदारपणे ग्रामसेवकांनी वक्तव्य करून एक प्रकारे त्यांना अपमानितच केले आहे। परंतु यावर गटविकास अधिकारी श्रीमती समृद्धी मोसमी लालाजी दिवाने काळे यांनी शब्द देखील काढला नाही। उलट उपोषणकर्त्यांनाच तुम्ही शांत राहा म्हणून सांगत होत्या। केज तालुक्यातील धनेगाव येथील रणजित महादेव सोनवणे, संजय दत्तू सोनवणे, छत्रगुण पांडुरंग सोनवणे, खंडू शेषराव सोनवणे हे रमाई आवास योजनेअंतर्गत मिळालेल्या घरकुल मंजुरी मस्टरचे पैसे तात्काळ देण्यात यावे। दिनांक 26 जानेवारी 2024 रोजी ग्रामपंचायत बेरोजगार सेवकास निलंबित करण्यासाठी घेतलेला ग्रामसभेचा ठराव हा ग्रामसेवक यांनी पंचायत समिती कार्यालयास दाखल का केला नाही, याची चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी। रोजगार सेवकाची चौकशी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी दिनांक 30 ऑगस्ट 2024 रोजी पंचायत समिती कार्यालयाच्या प्रांगणामध्ये आमरण उपोषणास बसले होते। तसेच ग्राम रोजगार सेवक बाबासाहेब अरुण शिंदे हा गावातील लाभधारकांना व उपोषणकर्त्यांना काम करून देण्यासाठी 15 ते 20 हजार रुपये मागत व काही नागरिकांकडून सदर रोजगार सेवकांनी घरकुल व विहीर मंजूर करून देण्यासाठी पैसे घेतले आहेत, असा आरोप आमच्या प्रतिनिधींशी बोलताना उपोषणकर्त्यांनी केला आहे। ग्रामरोजगार सेवक बाबासाहेब शिंदे हा उपोषणकर्त्यांना म्हणत आहे की तुम्ही उद्या उच्च न्यायालयात गेला तरी माझे काहीच होणार नाही। त्याचे कारण असे आहे की माझ्या पाठीमागे मोठ्या पुढाऱ्यांचे व नेत्यांचे हात असल्यामुळे माझे काहीही होऊ शकत नाही। मी केलेला भ्रष्टाचार कोणीच उघडकीस आणू शकत नाही व मला 15 वर्षे तरी कोणीच कामावरून काढू शकत नाही, असे उपोषणकर्त्यांनी बोलताना सांगितले आहे। दरम्यान गटविकास अधिकारी यांच्या दादागिरीची चर्चा परिसरात मोठ्या चवीने केली जात होती। महाराष्ट्र टुडे प्रतिनिधी तात्या गवळी, बीड केज। छत्रगुण पांडुरंग सोनवणे असं सांगू शकतो की बाबासाहेब शिंदे म्हणतोय की मला राजकीय नेत्याचा भरपूर हात आहे आणि मला 15 वर्षे कुणीच काढू शकत नाही, कुठल्या कोर्टात जायचे ती जाऊ शकता, माझ्यावर काही करू शकत नव्हते असं आम्हाला म्हणतोय। बाबासाहेब शिंदे म्हणजे नेमके कोण? रोजगार सेवक आहे। हा, तो म्हणतो की 15 वर्षे कुठं जायचे तिथं जाणून निघत नाही, मला राजकीय लोकांचा हात आहे भरपूर, मी काम कार्यकर्ता फनाण्याचा बिस्ताण्याचा अनेक जणांची नावं सांगतो। अनेक लोकप्रतिनिधीची तुम्हाला नावं सांगतात ते, हो, म्हणजे एक प्रकारची ती तुम्हाला धमकीच दिल्यासारखी आहे का? धमकी दिल्यासाठी कुठं जायचे ती जावं म्हणतो। हा, मी 15 वर्षे निघू शकत नाही म्हणतो। कामावरून 15 वर्ष त्यांना असं काढू शकत नाही, म्हणजे असं त्यांचं मत आहे का? त्याचं म्हणणं आहे।
बाबासाहेब शिंदे म्हणतो. आज रोजी आपण पंचायत समितीच्या कार्यालयाच्या प्रांगणामध्ये आमरण उपोषण करत आहात, तर नेमक्या आपल्या मागण्या काय आहेत? मी शत्रुघ्न पांडुरंग सोनवणे, राहणार धनेगाव, तालुका केज. अशी आमची मागणी आहे. माझ्या मुलाला व मला घरकुल आलं तर रमाई आवास योजनेमध्ये, तर रोजगार सेवक जी बाबासाहेब शिंदे आहे त्याने 20,000ची मागणी केली. कशासाठी 20,000ची मागणी केली? ते रमाई घरकुलाचे मंजुरीसाठी व ते रोजगार सेवकाचे मजुरीचे मस्टर काढण्यासाठी. तर मी पैसे देऊ शकत नाही, मी मजुरी करून खातोय. तर त्यांची आम्ही- तक्रार आपण वरिष्ठाकडे केली का? हो, वरिष्ठांकडे तक्रारी भरपूर 8 महिने झाले सारख्या करतो. आमची पंचायत समितीने दखल घेतली नाही, कोणी अधिकाऱ्यांनी नाही. त्याच्यानंतर ग्रामसभेमध्ये ठराव घेतला आम्ही की रोजगार सेवक निलंबित करावा. त्याचे दखल घेतल्या नाही व ठराव मंजूर करून ग्रामपंचायतनं पंचायत समितीला दाखल केला नाही. ही आमची मागणी आहे. रीतशीर कारवाई व्हावी ही आमची विनंती आहे. तुम्ही सदर ठराव हा पंचायत समितीला सादर केले याची खात्री केली का? हो, गट विकास अधिकारी यांना आपण भेटलात का त्या अनुषंगाने? आम्ही ग्रामपंचायतला ठराव ग्रामपंचायतने ठराव घेतला, घेतला, परंतु पंचायत समितीला दिला नाही. ठराव दिला नाही. तुम्हाला कशावरून समजलं? स्वतः आम्ही ग्रामसेवकला बोललो. आता ग्रामसेवक सोबत बातचीत झाली. सरपंचानं देऊ दिला नाही मला ठराव. कशामुळे? सरपंचाचं नाव कोण सरपंच आहेत आपले? बाई आहे आमच्या गावात, त्यांचं नाव काय? आकांक्षा आदेश गुजर. त्या सरपंच स्वतः काम बघतात का दुसरं कोण बघतात? नाही, त्यांचे पती कोण? त्यांचे पती नाही, दीर कारभार बघतो. कोण? मंगेश गुजर. म्हणजे स्वतः सरपंच हे करीत नाहीत, पण सरपंचाचे दीर काम बघतात. दीर काम बघतो. म्हणजे याच्यामध्ये तुमचा असा आरोप आहे की सरपंचांनी राजकारण करून तुमचं हे काम थांबविलं म्हणायचं का? तुम्हाला किती जणाला घरकुल आलेत गावात? गावात असं सांगायचे म्हणजे 25-26 आपले मातंग समाजाला भरपूर आलेला आहे. मग प्रत्येकाकडून तो रोजगार सेवक पैशाची मागणी हो, करतो. पैशाची मागणी. कोणी देते, कोणी नाही देते. असे काही नागरिकांनी पैसे दिलेले आहेत का? आहेत ना. हा, कोणी कोणी दिले त्यांचे नाव सांगू शकता का? विनोद 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 ग्रामपंचायत सदस्य साधूच्या एकूण ग्रामपंचायत सदस्य. आपण ग्रामपंचायतचे सन्माननीय सदस्य आहात. हे उपोषणकर्ते आरोप करतात की आपल्या ग्रामपंचायतचे रोजगार सेवक जे आहेत ते यांच्याकडून पैशाचे घरकुलचे काम करण्यासाठी पैशाची मागणी करतात. हा आरोप यांचा बरोबर आहे का? बरोबर आहे. आपल्या ग्रामपंचायत अंतर्गत गावातील किती लाभधारकांना घरकुल योजना आलेली आहे? त्यापैकी किती जणांना पैशाची मागणी केली? 4-5 जणांना मागितली. मग त्याची पूर्तता काय आपल्या देखता केली का? अगर आपल्याकडे तक्रार कुणाची आलेली आहे का? तक्रार आली पण ते आडबाजूलाच केली. बरं, समजा तुमच्याकडे तक्रार जर आली तर तुम्ही संबंधित पंचायत समितीला ह्याला काही पाठपुरावा केला का? आपण सदस्य नात्याने नाही ना, त्याला एक गावचे आपण एक आडबाजूलाच झालेला सगळा. गावचे एक आपण लोकप्रतिनिधी आहात, मग आपण तक्रार का केली नाही? हजार तुम्हीच केलं तर लोकांना खेळून काय करता? मग आज इथे ह्यांना कसं काय तुम्ही पाठिंबा द्या आलात का? पाठिंबा द्यायला चाचपणी आलो. उपासनाला स्वतः बसलेलं. स्वतः तुम्ही बसलं? निवेदन घेऊन स्वतः बसलेले. त्यांच्या मस्टर निघालं, त्यांच्या मजुरीचं मस्टर निघालेलं नाही. एक मेंबर आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा.